आता आपण प्रॉडक्ट ऑफ टू मॅट्रायसेस इथं हा नवीन पॉईंट आपण बघणार आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, मॅट्रिक्स बघितला, त्याचे टाईप्स बघितले, त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेसमध्ये काय बघितलं, दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात, दॅट इज इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. त्याच्यानंतर एखादा मॅट्रिक्स दिला असेल, त्या मॅट्रिक्सला एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय करणं, त्याला स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बाय स्केलर हे बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस आणि लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक काय, प्रॉडक्ट ऑफ किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस असंही टाका. मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं त्यासाठी आपण बघणार आहे. ओके, आता त्यासाठी काय रूल आहे ते पहिल्यांदा सांगतो. समजा ए मॅट्रिक्स मी असा घेतला, डेफिनेशन देऊया. AIJ, ए हा मॅट्रिक्स आत AIJ म्हणजे एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स किती असेल, किती असू शकतात. ऑर्डर घेऊया M/N. ऑर्डर काय घेतली, M/N. हा पहिला मॅट्रिक्स झाला. अँड अनदर मॅट्रिक्स B, त्याला म्हणूया BIJ, बरोबर आहे. आणि याची ऑर्डर घेतो N/P. आता बघा मी वेगळा नंबर घेतला, इथं कुठला ऑर्डर घेतले, ऑर्डर काय M/M, म्हणजे M रोज आणि N कॉलम्स. Another matrix having the elements Bij and order N/P. मग काय समान दिसतंय, इथला N आणि इथला N समान दिसतोय. अर्थ कळाला का, ह्या रो आणि हे कॉलम्स. Nचा अर्थ काय, कॉलम्स ऑफ दिस मॅट्रिक्स, आणि इथल्या Nचा अर्थ रोज, म्हणजे यातले कॉलम्स, या मॅट्रिक्सच्या कॉलमची संख्या, number of columns in this must be equal to the number of rows in another matrix, then the multiplication is possible, otherwise not. समजला. then AB is equal to, लिहा A दिलेला आहे, B दिलेला आहे, then multiplication AB equal to, हा मॅट्रिक्स येणार आहे त्याला काय देऊया, कॅपिटल C असं देऊया. येणारा जो बी मॅट्रिक्स मिळणार आहे त्याला काय नाव देऊया, कॅपिटल C. आणि याची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर काय येईल ते सांगतो बघा. हे पहा, इथला N आणि इथला N समान आहे की नाही सांगा, त्यामुळं तो नंबर पुन्हा धरायचा नाही. मग राहिला कुठला, इथला M, आणि इकडं जर राहिला ते इथं लिहायचं M/P. ही जी जे सांगितलेली आहे याला डेफिनेशन, दिस इज डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके, आता हे सेंटेन्स फॉर्ममध्ये कसं लिहिणार सांगा बरं. दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन कधी करता येईल, टू मॅट्रायसेस A and B आर कंपरमेबल टू मल्टिप्लाय A with B if, कधी सांगा, नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड. घ्या, इफ नंबर ऑफ कॉलम्स, इफ नंबर ऑफ कॉलम्स इन मॅट्रिक्स, if number of columns in matrix capital A is equal to number of rows, ROWS, number of rows in matrix B, then the product AB is possible. ब्रॅकेटमध्ये म्हणा कंफर्मेबल, कन्फर्म असतं ते प्रॉडक्ट करण्यासाठीच किंवा इज पॉसिबल.
डेफिनेशन क्लिअर झाले. आता डेफिनेशन समजावून सांगितली, प्रत्यक्ष आपण एक एक्झाम्पल घेऊया, हाऊ टू मल्टिप्लाय हे बघणार आहे. घ्या एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल, इफ a is equal to 3 1 5 4 2 1, सांगा याची ऑर्डर किती आहे सांगा. रोज किती आहे तिथं? 2 रोज, बरोबर आहे का? पहिले रो आणि दुसरे रो, 2 रोज कॉलम्स 3. This is a matrix of order 2 by 3. And B, आता B मॅट्रिक्स असा घ्या की काय पाहिजे बघा बरं, M by N. इथं काय दिलंय? ह्या 3चा अर्थ कळाला. इकडं रो आणि इकडं काय होते? कॉलम. आता हे जे आहे ना, इथला जो मॅट्रिक्स जो बी असेल तर इथं 3 पाहिजेच. इथला लास्ट नंबर बघा, इथला लास्ट नंबर इथला पहिला नंबर समान असला तरच प्रोडक्ट करता येणार आहे. मग इथं मी सुरुवातीला 3 लिहिलं आहे, हे काय दर्शवतं, काय डिनोट करतं? रो. म्हणजे इथं नंबर आपणाला किती पाहिजेत? रो किती पाहिजेत? 3 पाहिजेत की नाही? पहिली रो, दुसरी रो आणि काय तिसरी रो, बरोबर आहे. आता इथं समजा मी 10 नंबर घेतला, इथं 2 घेतला आणि इथं काहीतरी 3 घेतो. रो 3 झाल्या. आता इकडं पण असं लिहिल्यामुळे एक कॉलम तयार झाला. जरी आडव्या रो 3 झाल्या तरी उभा एक कॉलम दिसायला लागलाय. मग असे कॉलम किती घ्यायचे? असे कितीपर्यंतही घेऊ शकतो, बरोबर आहे का? महत्त्वाचा रूल काय? इथला 3 इथला 3 इक्वल पाहिजे. कॉलम किती झाले आता? सध्या किती आहेत? एकच कॉलम आहे. अजून एक कॉलम घ्या. 1 -1, इथं काहीतरी 0 घ्या. बास झाला वेळ का अजून वाढवूया? ठीक आहे, बास झाला. मग त्यामुळे मी असं इथं लिहितो. सांगा याची ऑर्डर 3 by 2. देन फाइंड नंबर 1 AB, नंबर 2 BA. AB आणि काय शोधायचं आहे? BA. ओके, AB शोधूया आपण, BA शोधूया. सोल्युशन पहिल्यांदा लिहूया. AB इक्वल टू लिहा. AB इक्वल टू हा A मॅट्रिक्स 3 1 5 4 2 1. ऑर्डर बोला 2 by 3. त्याच्या शेजारी B मॅट्रिक्स 10 1 2 -1 3 0. ऑर्डर 3 by 2. We are finding the product what? AB. बर, प्रॉडक्ट काढता येणार आहे की नाही सांगा बरं. येस, कारण इथं बघा, इथला किती नंबर आहे? 3 आणि इथं पहिला नंबर 3 कसा आहे? समान आहे. प्रॉडक्ट करता येणार आहे. पण ते कसा करायचा ते जरा बघा. सगळ्यांनी लक्ष द्या. हा पाठ अवघड आहे, हा सगळ्यात. बर, जो आतले इलेमेंट्स काय येणार आहे मी थोड्या वेळात सांगणारच आहे. पण किती आत इलेमेंट असू शकतात? इथं बघा, पहिला नंबर काय? 2. लास्ट नंबर 2. म्हणजे इथं किती ऑर्डर किती येणार आहे? 2 by 2. शेवटचा जो बी रिझल्ट येणार आहे ते किती इलेमेंट्स मिळणार आहेत? इथं एक इलेमेंट मिळेल, इथे एक मिळेल, इथे एक मिळेल आणि इथे एक मिळेल. पण कुठले एलिमेंट्स आहेत कसे शोधायचे बघा. आपला जो रूल होता, इथला 3 इथला 3 समान असावा, यातच आन्सर दडले. काय म्हणजे लक्षात आलं? काय कोणता आन्सर असणार आहे बघा. इथला पहिला नंबर कुठला आहे सांगा? पहिला नंबर कोणता आहे? फर्स्ट नंबर इज 3. नंतर इथं 1, इथं 5. 3 1 5 आणि इथं 3ला मी सर्कल केलं, यालाही सर्कल बनवतो. 1ला ट्रायंगल बनवला, यालाही ट्रायंगल बनवतो. हे तुमच्या सोयीसाठी बरं का. आणि इथं बॉक्स बनवला, इथेही बॉक्स. बघा, रो वाईज कम डाऊन
कॉलम वाईज. लक्षात आलं का? हे काय ट्रॅफिक नाही आहे, असं जावं असं या. तर ते गो रो वाईज कम डाऊन कॉलम. आता 3 मल्टिप्लाय करायचं आहे, प्रॉडक्ट आहे ना, 3 मल्टिप्लाय करायचं आहे कुणाला? सर्कल 3 × 10 किती? 30. आणि अशा रीतीने इथं 30 तयार झालेला आहे. बरोबर आहे. 3चा पाडा सोपा आहे म्हणून सगळ्याला मल्टिप्लाय करत बसायचं नाही. फक्त पहिला नंबर, इथला पहिला नंबर प्लस वापरायचं बरं का. आता 3चं काम संपलं. गो ॲट दिस प्लेस, हिअर इज नंबर 1. 1 कुणाला मल्टिप्लाय करायचं? बघा ह्याचं पाहुणे इथंच आहे, पाहुणे हां. 1 मल्टिप्लाय बाय 2 ते इथं ठेवा. पुन्हा प्लस, अजून तिसरा राहिलं आहे 5 मल्टिप्लाय बाय. टेक्निक लक्षात आलं का? आणि ह्याच्या आधारे पहिला नंबर मिळणार आहे. तो नंबर मी इथं लिहिणार आहे. किती आला सांगा लास्ट? 40. संपलं उत्तर. काय केलं आपण? गो रो वाईज कम डाऊन कॉलम. समजलं का? हेच टेक्निक सगळीकडे वापरायचं. पण आपण ह्या दुसऱ्या रोचा विचार केलेला नाही, पण नकाच करू. पहिले रो पहिला कॉलम पहिला नंबर, पहिलीच रो दुसरा कॉलम दुसरा नंबर मिळणार आहे. तेच टेक्निक पुढे जायचं आहे. सांगा मला, ह्या 3 ना आता कुणाला? हे दुसऱ्या रोसाठी विचार करा. हां, 3 × 1 किती? 3. हां, 1 × दिस इज -1 करेक्ट. 5 × 0 किती आला याचा आन्सर? दुसरा नंबर मिळाला. समजलं का? पहिल्या रोचं काम संपलं बरं का. पहिली रो पहिला कॉलम पहिला नंबर, पहिलीच रो दुसरा कॉलम दुसरा नंबर. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं किती पुढं वाढवलं तरी चालतं. समजा अनेक अशा उभ्या असत्या, असंच करत जाऊ, ही आडवी संपूर्ण रो तयार होणार आहे. बरोबर आहे. सध्या एवढं पुरेसं आहे. पहिल्या रोचं काम फिनिश्ड. आता काय करूया? सिमिलर वे सेकंड रो घ्या. हां बरोबर आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम नंबर मिळेल, सेकंड रो सेकंड कॉलम नंबर मिळेल. हेच टेक्निक आहे सगळं. सांगा मला आन्सर. या 4नं या 10ला मल्टिप्लाय करा. किती? 40 प्लस बोला, या 2नं 2ला मल्टिप्लाय करा 4. हां, किती आलं हे? 40. तुम्ही असं समजू नका घेतलं उत्तर इथं येतं. हा योगायोग समजावा, वेगळे उत्तर असू शकतात. हां, सेकंड रो हां इथं 4 -2 आणि इथं 0 किती? हा सुद्धा योगायोग समजावा. 2 किती? 2. आणि अशा रीतीने ए बीचं आन्सर काढलेलं आहे. ओके. हे जसं आपण ए बीचा आन्सर काढला तसं बी एचा आन्सर याच टेक्निकनं काढायचं आहे. इथं बी सांगितलं आहे 10 1 3 -1 2 -1 3 0. हिअर 3/2 इंटू. आता ए मॅट्रिक्स बघा 3 1 5 4 2 1. ऑर्डर 2 किती? 3. ओके. प्रॉडक्ट करता येईल का? आपला रोल चेक करा. येईल का बघा बरं. इथला नंबर सेकंड,
नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट आहे का, रोज आणि काय आहे कॉलम, इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड, देअरफॉर प्रॉडक्ट इज पॉसिबल. इथला सेकंड नंबर इथला पहिला नंबर समान असला तर आणि तरच प्रॉडक्ट करता येतो. करूया प्रॉडक्ट. गो रो वाईज कम डाऊन कॉलम वाईज. या 10 या 3ला मल्टिप्लाय करा. 30 + 4 म्हणजे आन्सर तुम्हाला मिळालं 34. ऑर्डर 3/3 ना, बघा पहिला नंबर किती आहे 3, लास्ट नंबर 3, शेवटची ऑर्डर येणार आहे 3/3. आतले 9 एलिमेंट्स येणार आहेत बरं का. सध्या तरी पहिला नंबर इथं मिळाला 34. बघा बरं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 30 + 4 34 आला आन्सर. पुन्हा 30 रो आणि कॉलम हां म्हणजे 10 × 1 10 प्लस हिअर 2 किती येणार आहे 12. तीस रो लास्ट 10 × 5 50 + 1 51. पहिली रो आणि सगळे कॉलम इथं पूर्ण झालेले आहेत. याच टेक्निकने जाऊया. आता सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम. सेकंड रो विथ फर्स्ट, सेकंड विथ फर्स्ट बघा बरं. 2 × 3 6 -4 आन्सर इज 2. सेकंड रो विथ फर्स्ट हे तयार झालेलं आहे. पुढं सेकंड रो विथ सेकंड कॉलम 2 × 1 2 -2 हे 0. Second row with third, here 10 - 1 it is 9. आता लास्ट बघा बरं, लास्ट थर्ड रो विथ फर्स्ट कॉलम 3 3 9 + 0 it is 9. Last row with second 3 + 0 3. And here 3 5 are 15 + 0 answer is 15. So order is 3/3. झाला. पाडेपाठ पाहिजेत बरं का सगळ्याच्या, जास्त नसले तरी 10च्या आतले पाडेपाठ पाहिजेत, बरोबर का, तेवढे आहेत. बर, सगळ्यांच्या लक्षात आलं का हे. आता आपल्या मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्राचा रूल जरा बघा, अरिथमॅटिकचे जे नियम आहेत त्यामध्ये बघा 3 × समजा मी नंबर असा घेतला 3 × 10 किती आन्सर येतं, आणि 10 × 3 किती येतं. येस, कॉम्युटेटिव्ह लॉ, बरोबर. काय म्हणतात त्याला, कॉम्युटेटिव्ह लॉ. जसं A + B म्हणजे B + A, कॉम्युटेटिव्ह लॉ. तसं या दोन्हीचा प्रॉडक्ट 3 × 10 आणि 10 × 3 समान येतं. येस, पण हे मॅट्रिक्समध्ये पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही, ए मॅट्रिक्स घेतला, बी मॅट्रिक्स घेतला, ए बीचं आन्सर काढलं की तुम्ही बघा, फाईन ए बी आन्सर काढलं आहे आणि बी एसुद्धा आन्सर काढलं आहेच तुम्ही बघा. इथं हे समान आहेत का सांगा बरं, आहेत का. इथं ए बीचं आन्सर वेगळंच आलं, बी एचं आन्सर वेगळं आलं. म्हणजे इन मॅट्रिक्स
ए बी नॉट इक्वल टू वॉट बी ए, हे रिमार्क म्हणून लिहून घ्या. मॅट्रिक्स इफ ए अँड बी आर टू मॅट्रायसेस, if A and B are two matrices, then AB not equal to BA. AB not equal to BA. झालं? AB not equal to BA. मी दुसरं एक्झाम्पल घेते. घ्या सेकंड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट असं घेऊया. ए इक्वल टू 1 2 3 4, देन फाइंड ए स्क्वेअर, देन फाइंड ए स्क्वेअर. बस एवढंच. काय शोधायचं आहे? ए स्क्वेअर शोधायचं आहे. सोल्युशन ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इक्वल टू, थांबा जरा. आता ए स्क्वेअर इक्वल टू ए इंटू ए, आणि ए इंटू ए नाही केलं तर काही जण असंही करू शकतात ना. एचा स्क्वेअर आहे, ए मॅट्रिक्स दिलाय 1 2 3 4, याच्या डोक्यावर काहीतरी आहे, ह्याच्या बी डोक्यावर ठेवून टाका. म्हणजे काय होईल सांगा? 1 4 9. परंतु हे असं करायचं नाही. तुम्ही जे सांगितलं की नाही, ए स्क्वेअर म्हणजे काय? ए इंटू ए. असं करून उत्तर बघा, हे असं येणार नाही, वेगळं आन्सर येईल. तर त्यामुळं असं या पद्धतीनं स्क्वेअर करायचा नाही आहे. तर पहिल्यांदा ए स्क्वेअर वी कॅन रिप्रेझेंट इट ॲज ए इंटू ए. पहिल्यांदा हे असंच लिहायचं, आणि मग इथं 1 2 3 4 इंटू पुन्हा 1 2 3 4. दिस इज इक्वल टू. आता याची ऑर्डर सांगा. ऑर्डर इज 2/2. हिअर इज ऑल्सो 2/2. 2/2 2/2. Okay, product is now possible. So try to find answer now. रो आणि काय कॉलम्स. बघा बरं काय करायला पाहिजे. इथं असणारा 1, इथं असणारा 1. 1 मल्टिप्लाय बाय 1 प्लस. आता काय करा, इथं असणारा 2 आणि इथं असणारा 3. किती? 6. पहिला नंबर तयार झाला बरं का. इथं लिहून टाकतो, दिस इज अ 7. ओके, पुढं सेम रो सेकंड कॉलम. 1 मल्टिप्लाय बाय 2. 2 प्लस 8 किती? 10. सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम. 3 into 1 3 प्लस 12 किती येणार आहे? 15. पुढं सेकंड रो विथ दिस म्हणजे किती? 6 प्लस 16 किती येणार आहे? 22. आणि अशा रीतीनं दिस इज अ व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर. Example number next. If A equal to 1 1 3 1, B equal to
2150, then find value of a plus b bracket square, a plus b bracket square. सोल्युशन काय करणार सांगा. फर्स्ट फाइंड ए प्लस बी, बरोबर का. ए प्लस बीचा आन्सर काढा अगोदर, आणि ते काढून झालं की त्याचा पुन्हा स्क्वेअर, आत्ता ए स्क्वेअर जसं केला तसं. सोल्युशन ए प्लस बी दिस इज इक्वल टू, पहिल्यांदा लिहूया ए 1131 हा ए झाला, प्लस बी 2150. किती येतं आन्सर बघा बरं. 1 + 2 3, इथं 2, इथं 8, इथं 1, इथं येणार आहे ए प्लस बी. इथं ए प्लस बी तयार झालेला आहे. पण इथं सांगितलं ए प्लस बीचा स्क्वेअर. नाव ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, एक मिनिट जरा सगळ्यांनी थांबा जरा. ए प्लस बी स्क्वेअर हा बेसिक अल्जेब्रातला रूल काय. हां बघा इथं घेतो ए प्लस बीचा स्क्वेअर, सांगा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. ॲक्च्युली बघा ए प्लस बीचा स्क्वेअर याचा अर्थ ए प्लस बी आणि काय ए प्लस बी ना, असं लिहिणार आहे. प्रत्यक्ष मल्टिप्लाय करा बरं. हां ए स्क्वेअर यानं याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय करा. ए बी प्लस आता यानं याला मल्टिप्लाय करा. बी ए प्लस यानं याला मल्टिप्लाय करा बी स्क्वेअर. मग 2ab मध्येच कुठलं आलं, तर हे ए बी आणि बी ए, हे बी ए उलटं दिसतं त्याला पुन्हा ए बी म्हणणार तुम्ही. ए बी 2ab हे अरिथमॅटिकमध्ये शक्य आहे. अरिथमॅटिकमध्ये संख्यांची बेरीज वजाबाकी असली त्यासाठी ठीक आहे. पण आता मॅट्रिक्समध्ये ए बी आणि बी ए इक्वल असतं का. त्यामुळे ए बी आणि बी एच्या ऐवजी टॉईस ए बी म्हणू शकत नाही. म्हणजे हा फॉर्म्युला नाही वापरू शकत. तुम्हाला असा प्रश्न विचारला फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस, म्हणजे तुम्ही जर असं लिहिलं ए स्क्वेअर हे आहे असं घेऊया, प्लस ए बी प्लस बी ए प्लस काय ह्याचा आन्सर काढणं म्हणजे याचा आन्सर काढणं. ओके ते टॉईस ए बी म्हणायचं राहू द्या, पण यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. तुम्हाला ए स्क्वेअर काढायला पाहिजे, बरोबर का. बी स्क्वेअर काढायला पाहिजे, पुन्हा ए बीचं आन्सर वेगळं काढायला पाहिजे, पुन्हा बी एचं आन्सर वेगळं काढायला पाहिजे, आणि सगळ्याचं आन्सर हे सगळं करायच्या ऐवजी फक्त तुम्ही काय करा, ए प्लस बीचं आन्सर आपण इथं काढलं आहे ना बघा इकडं, हे त्याचा स्क्वेअर याचा अर्थ ही ब्रॅकेट 2 वेळा लिहा. म्हणजे काय ए प्लस बी इंटू काय पुन्हा ए प्लस बी. एक्सपान्शन करायचं नाही. ए प्लस बी इंटू ए प्लस बी. ए प्लस बीचं आन्सर इथं काढलं आहे बघा 3281. इथं सुद्धा 3281. आणि याचा आन्सर आता तुम्हाला काढता येणार आहे. 3 3 जा किती 9 प्लस 16 म्हणजे किती येणार आहे 25. बरोबर आहे. पुढं पहिली रो पहिला कॉलम पहिला नंबर तयार झाला. 3 2 जा 6 प्लस 1 सॉरी 2 येणार नाही तर म्हणजे किती 8. सेकंड रो विथ फर्स्ट 32. पुढं
16 किती 17 ऑर्डर आली 2/2. हे झालं आहे ए बीचा स्क्वेअर आपण आन्सर काढलेला आहे. समजला? हे झाली. ओके, म्हणजे आत्ताच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की 2 मॅट्रिक्स जर दिला असेल तर त्यांचं काय प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन कसं तयार करायचं हे आपण बघितलेलं आहे. इथं तुमचा मॅट्रिक्स जे मेजर एक्झाम्पल सर्व टप लेवलचे एक्झाम्पल इथं पूर्ण झालेत. पूर्ण टॉपिक याच बेसवरचा आहे. ओके, पुढचं लेक्चरच्या वेळेस आपण प्रॅक्टिस एक्झाम्पल घेणार आहे.